मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेत। विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। तसंच या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली, तर मुख्यमंत्र्यांनीही विद्यापीठ नव्या पद्धतीनुसार काम करू शकलेलं नसल्याची कबुली दिली। भविष्यात काळजी घेण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं। तर दुसरीकडे विधान भवनाच्या बाहेर कुलगुरूंविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी अभाविपनं कुलगुरू हटावच्या घोषणा दिल्या। आता तिथली सगळी निकालाची जी काही आताची परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता माननीय राज्यपालांनी 5 ऑगस्ट पर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे। एकदम नवीन पद्धती आणल्यामुळे त्या पद्धतीच्या अनुषंगाने विद्यापीठ कार्य करू शकलेलं नाही, पण आता ही पद्धती शेवटी सगळीकडेच आपण ऑनलाईन पद्धती स्वीकारतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये ती आता योग्य प्रकारे आणली का, ती पद्धती योग्य आहे का, किंवा त्याला फेज आउट करायला पाहिजे होतं का, असे सगळे मुद्दे यातनं येतात। भविष्यामध्ये मात्र अशा प्रकारची ऑनलाईन पद्धती नीट रुळतपर्यंत त्याचा किती अवलंब केला पाहिजे या संदर्भात उचित कारवाई करण्याचे निर्देश या शिक्षण विभागाच्या माध्यमातून देण्यात येतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।